गुड मॉर्निंग टू ऑल. आज एवढे कमी कसं काय स्टुडंट? ओके, हॅलो एव्हरीवन. मॅम, विच चॅप्टर्स फॉर क्लास टेस्ट 2? कधी आहे तुमची क्लास टेस्ट? सेकंड? 28, 29, 30. टाइम टेबल आलं का? 28, 29 नाही. नेक्स्ट 2 चॅप्टर्स असतील. लास्ट टाइम कोणतं होतं? फर्स्ट अँड सेकंड, ॲरे आणि फर्स्ट इंट्रोडक्शन होतं ना जावास्क्रिप्टचं. आता नेक्स्ट 2 चॅप्टर्स असतील. फॉर्म्स. इस गुड मॉर्निंग संस्कृत. नेक्स्ट 2 चॅप्टर्स असतील. फॉर्म आणि फोर्थ चॅप्टर कुकीज. बाकी असाइनमेंट्स आणखी खूप जणांचे राहिले आहेत, त्यांनी सबमिट करा. पुढच्या असाइनमेंट्स मी लवकरच टाकेन क्लासरूमवरती. तुमचं जे लॅब मॅन्युअल आहे त्याचं काय करते? लॅब मॅन्युअल बाकीच्या सब्जेक्टचं तुम्ही स्टार्ट केले का लिहायला? अजून दिले नाहीत. ओके. एजीपी कोण घेते? जळकोटे मॅडम. ठीक आहे. मग ते लॅब मॅन्युअल तुमचं बाकीचे सब्जेक्ट तर ऑलरेडी आहेत म्हणे. सरांना मी बोललेले, HOD सरांना तुमच्या. तर जावास्क्रिप्ट हा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. त्याचं काय MSBT कडून मॅन्युअल नाहीये. मग ते आपल्याला तयार करावं लागेल. मग ते आधीचे जे बॅचचं आहे ते सर देतो म्हटले होते. बघू, मी परत एकदा सरांना विचारून लॅब मॅन्युअल बद्दल सांगेन परत. ओके. आपण आजचं सेशन स्टार्ट करूया. आजच्या सेशनमध्ये आपण एक बीट बघ राहिले. ओके. ॲनिमेशन चे प्रोग्राम बहुतेक सगळ्यांना कळाले. बाकीच्यांनी पण एक्झिक्यूट करून मला पाठवले होते. छान केले. ओके. आपलं एक बीट राहिलंय जावा स्क्रिप्ट इन URL म्हणून. जावा स्क्रिप्ट इन URL. आतापर्यंत काय होतं, आपण जे काही जावा स्क्रिप्टचा कोड लिहित होतो ते काय करत होतो आपण नोटपॅडमध्ये किंवा जे तुमचे एडिटर्स आहेत, VS कोड, व्हिज्युअल स्टुडिओ वगैरे, त्याच्यावरती आपण लिहित होतो. ओके. आता जावास्क्रिप्ट इन URL ह्याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की आपण URL सेक्शन आहे जिथे आपण सर्च करतो ब्राउझरमध्ये, डिरेक्टली आपण तिथं आपला हा जो जावास्क्रिप्टचा कोड आहे तो आपण रन करू शकतो. म्हणजे हे एक वी कॅन से ॲडिशनल फीचर ऑफ जावास्क्रिप्ट इज दॅट वी कॅन राईट आवर जावास्क्रिप्ट कोड इन द URL डिरेक्टली. ओके. बिकॉज जावास्क्रिप्टला कंपायलरची गरज नाही. आपल्याला काय लागतं? इंटरप्रिटर. अँड दॅट इंटरप्रिटर इज ऑलरेडी इन ब्राउझर. ओके, विच इज बिल्ट इन ब्राउझर. So we can directly write our JavaScript code inside a URL and you can run your code from the browser itself. Okay. So आपण एक 2 एक्झाम्पल बघणार आहे आणि नंतर आपण नेक्स्ट बीटला स्विच करणार आहे. Okay. Another way that JavaScript code can be included on the client side is in a URL following the JavaScript colon. आता हे जावास्क्रिप्ट कोलन हा काय सुडो प्रोटोकॉल स्पेसिफायर आहे, जे आपण इंट्रिन्सिक फंक्शन होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं, राईट? सबमिट आणि रिसेटच्या वेळेस तिथे आपण डिरेक्टली जावास्क्रिप्ट कोलन करून जी सबमिट मेथड आहे, ओके,
submit method which works same as, sorry, disturbance आहे. Submit method which works similar as your submit button. ओके, त्यावेळेस आपण बघितलं होतं जावा स्क्रिप्ट कोलन हा सिंटॅक्स. ओके, तर आता आपण युझिंग दॅट प्रोटोकॉल स्पेसिफायर वी कॅन रन अवर कोड इनसाइड अ URL. ओके, हिअर आर सम एक्झाम्पल. आपण एक दोन प्रोग्राम बघूयात आणि कसं रन करायचं जावा स्क्रिप्ट URL मध्ये. If the JavaScript code in a JavaScript colon URL contains multiple statements, the statements must be separated from one another by semicolon. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिपल इव्हॅल्युएशन पण ऍड करू शकता. ओके, सो आपण काय करूया ते एक्झाम्पल करून दाखवते तुम्हाला. काही काही ब्राउझर सपोर्ट करत नाहीत, कारण मुळे ते काय करतात की जे काही डिरेक्टली रन करतो त्याला ते सपोर्ट करत नाहीत. कारण काही वेळेस काय होतं, आपण कुकीज ऍक्सेस करू शकतो युजिंग URL मध्ये डिरेक्टली. मग कुकीज मध्ये काय असतं, सेशन ID वगैरे असतं, त्याच्या थ्रू आपण जे काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये काही अटॅकरचा कोड आपण इंजेक्ट करू शकतो थ्रू URL. सो त्या अशा केसेसमध्ये आपण ऍड नाही करत, म्हणजे काही ब्राउझर अलाउ नाही करत जावास्क्रिप्ट कोलन ह्या URL मध्ये राईट करायला. ओके, आता मी हा जो माझा ब्राउझर आहे तो मायक्रोसॉफ्ट एज आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय करते, आपला जो जावास्क्रिप्टचा कोड मला एक अलर्ट मेसेज डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर तो आपण URL सेक्शन मध्ये सिम्पली जावास्क्रिप्ट कोलन, तुम्हाला काय करायचं, एक अलर्ट मेसेज द्यायचे, हॅलो हॅलो फ्रॉम URL. अँड सेम सिंटॅक्स जसं तुम्ही अलर्ट मेसेज नोटपॅड मध्ये किंवा तुमच्या VS कोड मध्ये लिहिता तसंच तुम्हाला काय करायचंय, इथे फक्त स्टार्टिंगला काय करायचंय, जावास्क्रिप्ट कोलन हा प्रोटोकॉल स्पेसिफायर तुम्हाला यूज करायचा आहे. सेमिकोलन आणि एंटर. ओके, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो इथं अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले झालाय, त्याच्यामध्ये आपण जो मेसेज दिला होता, हॅलो दिस इज जावास्क्रिप्ट फ्रॉम URL. ओके, तो मेसेज तुम्हाला दिसतो इथे. ओके, तर आता इथे तुम्ही मल्टिपल स्टेटमेंट पण इथे एक्झिक्यूट करू शकता, लाईक जावास्क्रिप्ट कोलन. आता तुम्ही इथे व्हेरिएबल A is equal to 20, comma B is equal to 30. एक सिंपल ऍडिशन पण तुम्ही इथे डिस्प्ले करू शकता युजिंग अलर्ट. अलर्ट मध्ये तुम्ही काय करा, ऍडिशन ही जी काही A+B आहे, A+B आणि सेमिकोलन एंटर करा. तुम्हाला स्क्रीनवरती ऍडिशन दिसते 20 आणि 30 ची, दॅट इज 50. तुम्ही करंट जी सिस्टीम आहे त्याचा डेट पण घेऊ शकता. ब्राउझर दिसतंय ना सगळ्यांना? तर तुम्ही URL थ्रू रन करू शकता जावास्क्रिप्ट. आपण काय करूयात, अलर्ट मेसेज. अलर्ट मेसेज मध्ये काय करूयात, जी सिस्टीमची डेट आहे ती आपण प्रिंट करूयात. डेट साठी आपण काय करतो, डेट हा जो कन्स्ट्रक्टर आहे, काय करा, आपल्याला दिसेल स्क्रीनवरती अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये डेट मंडे Jan 18, 2021 टाइम दिसेल आपल्याला. ओके, असे तुम्ही मल्टिपल स्टेटमेंट्स इथे रन करू शकता युजिंग जावास्क्रिप्ट. डॉक्युमेंट डॉट
डॉक्युमेंट डॉट राईट यूज करून ब्राउझरवरती पण लिहू शकता. ओके. आता सिमिलरली ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, रायटिंग इन अ URL और एक्झिक्युटिंग युअर कोड इन URL काय होतं, जेव्हा तुम्ही कुकीज ऍक्सेस करता, ते कुकीज ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करतो, डॉक्युमेंट मेथड, डॉक्युमेंट डॉट कुकीज, कुकीज जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट डॉट कुकी कराल तेव्हा काय होतंय, ह्या पेजमध्ये जे काही कुकी आहे सेट, ती कुकीज आपल्याला दिसते. मग ह्या कुकीज थ्रू आपल्याला इथं सेशन आयडी पण दिसतंय. सेशन आयडी ते यूज करून इथं दिसतंय बघा सेशन आयडी. सेशन आयडी यूज करून अटॅकर अटॅक करू शकतो, त्याचा कोड न्यू इंजेक्ट करू शकतो. ओके. सो त्यामुळे काही ब्राउझर हा जो जावास्क्रिप्ट कोलन जो प्रोटोकॉल स्पेसिफायर आहे तो काही सपोर्ट करत नाही, काही काही ब्राउझर अलाव करतात. ओके. सो जावास्क्रिप्ट इन URL कळालंय कसं आपण जे कोड आहे ते URL मध्ये आपण एक्झिक्यूट करू शकतो. ओके. URL मध्ये कसं एक्झिक्यूट करायचं कळालं, जेवढे स्टेटमेंट्स असतील ते तुम्ही तिथे कॉमा किंवा सेमिकोलन देऊन मल्टिपल स्टेटमेंट्स तुम्ही URL मध्ये रन करू शकता. ओके. बिफोर पण एक्झिक्यूट करताना तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे, जावास्क्रिप्ट कोलन हा प्रोटोकॉल स्पेसिफाय करायचा आहे. So next is today we are going to learn regular expressions. Okay. रेग्युलर एक्सप्रेशन आपण स्टडी करणार आहेत आज. तर रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे तुम्हाला माहिती का, झालं असेल. व्हॉट इज रेग्युलर एक्सप्रेशन. रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे. हम्म. तर आपण जावा स्क्रिप्ट थ्रू रेग्युलर एक्सप्रेशन स्टडी करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे की लँग्वेज ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे रेग्युलर एक्सप्रेशन ॲक्च्युली काय आहे, कशासाठी यूज करतो. देन फाइंडिंग नॉन मॅचिंग कॅरेक्टर, एंटरिंग रेंज ऑफ कॅरेक्टर, डिजिट्स, पंक्च्युएशन सिम्बॉल्स, वर्ड्स, रिप्लेसिंग, रिटर्निंग द मॅच्ड कॅरेक्टर, रेग्युलर एक्सप्रेशन, ऑब्जेक्ट, प्रॉपर्टीज. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशनचा ऑब्जेक्ट आहे रेग EXP, हा ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत. तर व्हॉट इज रेग्युलर एक्सप्रेशन, रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे. Regular expression is nothing but a sequence of character that forms a search pattern. A sequence of character that फॉर्म्स अ सर्च पॅटर्न म्हणजे काय, आपल्याला एक स्ट्रिंग दिलेली असते, त्या स्ट्रिंग मध्ये एखादा वर्ड आपल्याला सर्च करायचा आहे किंवा जी काही एखादा पॅटर्न आपल्याला सर्च करायचं आहे, तर आपण काय यूज करतो, रेग्युलर एक्सप्रेशन. ते रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय, आपण एक काय करतो की एक सर्च पॅटर्न आपण डिफाईन करतो की मला जी काही स्ट्रिंग सर्च करायची, इट शुड स्टार्ट विथ A, इट शुड एंड विथ B, जी काही आहे. किंवा रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये एक वर्ड, एखादं वर्ड पाहिजे किंवा एखादं सिंगल कॅरेक्टर इज ऑल्सो अ रेग्युलर एक्सप्रेशन. सो जी काही आपल्याला स्ट्रिंग सर्च करायची आहे, दॅट इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन. मग ते रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये एक सिंपल कॅरेक्टर पण असू शकतं किंवा आपण पॅटर्न्स देतो. पॅटर्न्स म्हणजे काय, युअर स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ ABC, or it should contain, it should start with A, ends with C,
आणि इन बिटवीन काही कॅरेक्टर्स असू दे. ओके, तर ती स्ट्रिंग काय होईल, मॅच होईल. ओके, सो रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय, एक आपण पॅटर्न डिसाईड करतो, अकॉर्डिंग टू दॅट पॅटर्न वी आर सर्चिंग इन युअर स्ट्रिंग. जी आपल्याला लार्ज स्ट्रिंग दिली आहे त्या लार्ज स्ट्रिंग मध्ये आपण एखादं वर्ड किंवा एखादा पॅटर्न, सर्च पॅटर्न आपण डिफाईन करतो. सर्च पॅटर्न इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन. एक्झिस्ट आहे का नाही, हा केस दॅट इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन. म्हणजे युजरला की ह्या ह्या प्रकारचं मला वर्ड आलं तर आउटपुटमध्ये दे प्रेझेंट आहे की नाही, किंवा मॅच होतंय का नाही. सर्च मध्ये असेल तर मला इंडेक्स दे, अदरवाईज नाही. किंवा एखादा स्ट्रिंग तुम्हाला करायचं, त्या केसमध्ये सुद्धा हा रेग्युलर एक्सप्रेशन यूज करतो. म्हणजे रेग्युलर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. A regular expression in single character or a more complicated pattern. More complicated pattern मध्ये आपण त्याचे रूल्स अप्लाय करतो की मला जी स्ट्रिंग सर्च करायची त्याच्यामध्ये लेटर्स असे असे पाहिजे किंवा ह्या सिक्वेन्सनी पाहिजे. इट शुड स्टार्ट विथ समथिंग ए, एंड्स समथिंग, or it should start with A and follow any character. तुम्ही फायनाईट ऑटोमॅटा वगैरे का तुम्हाला? फायनाईट ऑटोमॅटा वगैरे झाले का तुम्हाला? No, ma'am. No, ma'am. नाही. जे मशीन्स, जे ट्युरिंग मशीन आहे, फायनाईट ऑटोमॅटा मशीन आहे, ती काय करते, आपण जे इनपुट देतो ते इनपुट त्या स्क्रीन मध्ये प्रेझेंट आहे, ऍक्सेप्ट करतो का नाही. आपण काय करतो, हे रेग्युलर एक्सप्रेशन करतोय. रेग्युलर एक्सप्रेशन पॅटर्न आपण की त्याला रूल्स अप्लाय करतोय, असं मला पॅटर्न पाहिजे. तो पॅटर्न आपण काय करतो, इनपुट देतो आणि इंटरनली काय होतं ते चेक करतं की जी आपल्याकडे अवेलेबल स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये तो पॅटर्न एक्झिस्ट आहे का नाही. जर एक्झिस्ट असेल तर ती स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते, अदरवाईज ती रिजेक्ट होते. अशा प्रकारे फायनाईट ऑटोमॅटा, ट्युरिंग मशीन वगैरे वर्क करतात. ओके, सो त्या केसेसमध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशन यूज करतो. जेव्हा आपण एक्झॅक्टली कोडिंग स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळेल की रेग्युलर एक्सप्रेशन एक्झॅक्टली काय आहे. आता हे जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते आपण स्पेसिफिक पॅटर्न देतो, म्हणून आपण जे काही पासवर्ड आहे, ईमेल आहे, ईमेल आय डी, त्यावेळी आपल्याला पर्टिक्युलर ईमेल आय डी म्हणलं की त्याच्यामध्ये काय पाहिजे, @ सिम्बॉल पाहिजे, डॉट कॅरेक्टर पाहिजे. ओके, मग हे जे आहे पॅटर्न, ईमेलचा पॅटर्न काय पाहिजे, समथिंग स्टार्ट्स विथ सम लेटर्स. ओके, अँड देन पाहिजे, अँड देन डॉट. इट शुड फॉलोड बाय डॉट ऑपरेटर, राईट. मग हे जे काही आहे रूल ईमेल बद्दलचं, ते आपण थ्रू रेग्युलर एक्सप्रेशन तिथे आपण डिक्लेअर करू शकतो आणि त्या थ्रू आपण ईमेल जो युजर एंटर करतोय तो व्हेरीफाय करू शकतो की व्हॅलिड ईमेल आय डी आहे की नाही. अशा केसेसमध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशन यूज करतो. ओके, आता त्याचा सिंटॅक्स आहे. आता आपण कमेंट देतो, कमेंट करताना काय करतो, डबल फॉरवर्ड स्लॅशेस यूज करतो. तर आपल्याला आता हा जो रेग्युलर एक्सप्रेशनचा लिटरल आपल्याला जेव्हा डिक्लेअर करायचंय तेव्हा आपल्याला काय करायचंय, 2 फॉरवर्ड स्लॅशेस द्यायचे आणि इन बिटवीन दॅट फॉरवर्ड स्लॅशेस वी हॅव टू डिक्लेअर आवर पॅटर्न, जे आपल्याला सर्च करायचं आहे ते पॅटर्न आपण डिफाईन करतोय. दॅट इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन. रेग्युलर एक्सप्रेशनचे मेथड्स आहेत एक्झेक्ट, टेस्ट, सर्च, रिप्लेस, स्प्लिट. सो आपण वन बाय वन स्टडी करूया व्हॉट इज रेग्युलर एक्सप्रेशन, हाऊ टू यूज दॅट इन अवर प्रोग्रामिंग लँग्वेज. जे काही पॅटर्न मॅचिंग आहे त्यावेळेस आपण ऍक्च्युली यूज काय रेग्युलर एक्सप्रेशनचा, तर पॅटर्न मॅचिंग. तुमचे जी गिवन स्ट्रिंग आहे ती गिवन स्ट्रिंग आणि
जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते मॅच होतंय का नाही त्या स्ट्रिंग मध्ये. दॅट इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन आपल्याला इथं स्टडी करायचं. तर आपण काय करूयात, वन बाय वन एक एक थ्रू बघूयात की ऍक्च्युली काय आहे. ओके, तर रेग्युलर एक्सप्रेशन आपल्याला एखादं रेग्युलर एक्सप्रेशन जर डिफाईन करायचं असेल किंवा फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही एखादी स्ट्रिंग डिफाईन करता, तर कसं करता, लेट एस इज इक्वल टू डबल कोट मध्ये काय करता, जी काही स्ट्रिंग द्यायची ती आपण देतो. मग आणि एंड्स विथ सेमिकोलॉन. तर हे काय झालं, वी कॅन कॉल इट एज अ स्ट्रिंग लिटरल. आता तसंच आपल्याला काय करायचंय, रेग्युलर एक्सप्रेशन डिफाईन करायचंय. रेग्युलर एक्सप्रेशन नथिंग बट एक सर्च पॅटर्न, की अशा प्रकारे मला जी काही स्ट्रिंग आहे युजरनी दिलेली त्याच्यामध्ये ती प्रेझेंट आहे का नाही, तेवढंच आपल्याला सर्च करायचंय. मग आता हे रेग्युलर एक्सप्रेशनचं आपल्याला स्ट्रिंग लिटरल कसं करतो आपण, डबल कोटमध्ये जी काही स्ट्रिंग आहे ती आपण डिस्प्ले करतो. आणि जेव्हा रेग्युलर एक्सप्रेशन करायचं तर त्यावेळेस आपल्याला दोन फॉरवर्ड स्लॅशेस यूज करायचे. पण आता दोन फॉरवर्ड स्लॅशेस आपण कशासाठी यूज करतो, ऍक्च्युली टू डिक्लेअर अ कमेंट. त्यासाठी आपण फॉरवर्ड स्लॅशेस यूज करतो. पण जेव्हा आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशन यूज करायचं तेव्हा आपल्याला काय करायचंय, व्हेरिएबल घ्या तुम्ही, फॉर एक्झाम्पल रेग्युलर एक्सप्रेशन. तर आता इन बिटवीन दिस फॉरवर्ड स्लॅशेस जे काही तुम्ही लिहाल ते काय असेल, तुमचं रेग्युलर एक्सप्रेशन लिटरल. दिस इज युअर रेग्युलर एक्सप्रेशन लिटरल. ओके, मग आता हे काय आहे, स्ट्रिंग आपण काय दिली इथं, ABC. मग हा जो ABC आहे तो काय करेल, आपण इथे एक इनपुट देणार आहे. इनपुट काय असणार आहे, जी आपली स्ट्रिंग आहे. सपोज इथे तुम्ही स्ट्रिंग दिली ABCD ABC. मग आता ही जी स्ट्रिंग आहे ABCD, ह्या स्ट्रिंग मध्ये आपला हा जो रेग्युलर एक्सप्रेशन काय पाहिजे आपल्याला, इट शुड A शुड फॉलो विथ B अँड C. आता ही जी ABC आहे त्याचं आपण रीड कसं करतो, लेटर A फॉलोज B अँड C. ओके, कंपल्सरी B आणि C, ABC. तर आता आपण स्ट्रिंग घेतली लेट S, त्याच्यामध्ये ABC आहे का, आहे. इथे एक ABC आहे फर्स्ट आणि सेकंड वर्ड मध्ये पण ABC आहे. तर ते काय करेल, मॅच असेल तर आता इथे दोन ठिकाणी मॅच झाले तर ते काय करेल, मॅच आहे, म्हणजे ही जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते आपल्या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे. तर काय देईल ते, प्रेझेंट असेल तर जे प्रेझेंट आहे त्याचा इंडेक्स देईल, कुठे प्रेझेंट आहे. मग ते जे मॅचिंग आहे, हे जे स्ट्रिंग आहे ते मॅचिंग करण्यासाठी डिफरंट फंक्शन्स आहेत. लाईक एक्झेक्ट फंक्शन आहे, परत टेस्ट फंक्शन आहे, मॅच फंक्शन आहे, रिप्लेस फंक्शन आहे. हेच फंक्शन्स आपल्याला स्टडी करायचे, जे की आपले रेग्युलर एक्सप्रेशन जे आहे ते आपल्या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे का नाही, त्यासाठी आपण हे फंक्शन थ्रू आपण डिफाईन करणार आहे की आपलं रेग्युलर एक्सप्रेशन करंट जी इनपुट स्ट्रिंग दिली आहे त्याच्यामध्ये आहे का नाही, सर्च करणार आहोत आपण. सर्च पण असेल, सर्च. तर हे जे डिफरंट फंक्शन्स आहेत ते कशासाठी, मॅचिंगसाठी, फंक्शन मॅचिंग. तर आपण ते
रेग्युलर एक्सप्रेशन वरती अप्लाय करणार आहे. ओके, सो इथपर्यंत काय डाऊट आहे का तुम्हाला की रेग्युलर एक्सप्रेशन कसं डिक्लेअर करायचं? ओके, रेग्युलर एक्सप्रेशनचं लिटरल. ओके, आपण एक सर्च पॅटर्न देतोय, तोच फक्त आपल्याला इनपुट स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे का नाही, दॅट इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, तर आपण याच्यामध्ये हे जे काही प्रोग्राम आहे ते आपण कन्सोल वरती आउटपुट प्रिंट करणार आहे या प्रोग्राम. सो विल स्टार्ट फर्स्ट रेग्युलर एक्सप्रेशन प्रोग्राम. HTML डायरेक्ट JS फाईल केली तरी चालेल, कारण आपण फक्त हेच बघतोय, स्ट्रिंग मॅचिंग बघतोय. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, स्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे. सो तुम्ही बाय डिफॉल्ट नुसतं स्क्रिप्ट लिहिलं तरी ते ब्राउझरला कळतं की इथून जावा स्क्रिप्टचा कोड स्टार्ट होणार आहे. जरी तुम्ही लँग्वेज आणि टाईप जरी नाही स्पेसिफाय केलं तरी इट वर्क्स फाईन. स्टील वी आर गिविंग कळण्यासाठी आपण लिहितोय लँग्वेज इज इक्वल टू जावा स्क्रिप्ट. तर आता आपण इथे काय करूयात, एक पॅटर्न डिफाईन करूयात, म्हणजे एक रेग्युलर एक्सप्रेशन लिटरल क्रिएट करूयात आणि एक इनपुट स्ट्रिंग घेऊयात आणि त्या इनपुट स्ट्रिंगवरती जे आपण फंक्शन्स बघितलेत, फंक्शन मॅचिंग, एक्झेक, टेस्ट, मॅच, सर्च, रिप्लेस, ओके, हे फंक्शन्स त्याच्यावरती कसे वर्क होतात ते आपण स्टडी करूयात. ओके, सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, जी आपली रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. सो त्यासाठी आपण काय करूया, लेट रेग्युलर एक्सप्रेशन साठी REG इज इक्वल टू, आता काय सांगितलंय सिंटॅक्स, जे काही फॉरवर्ड स्लॅशेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला पॅटर्न द्यायचा आहे. मी एक्झाम्पल घेते जावा आणि एंड्स विथ सेमिकोलन. सो आपला हा हा काय झाला, आपला एक पॅटर्न दिले, आपल्याला कोणती स्ट्रिंग सर्च करायची, जावा, जे लेटर AVA, हे आपल्याला सर्च करायचंय. मग हा काय झाला, आपला रेग्युलर एक्सप्रेशन आहे, ते लिटरल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये सर्च करायचंय, ती स्ट्रिंग पण घ्यावं लागणार आहे, इनपुट स्ट्रिंग. सो str इज इक्वल टू, आपण एक स्ट्रिंग घेऊयात, स्ट्रिंग मध्ये आपण काय करूयात, वेलकम टू JavaScript and Java. आपण काय करूया, जे आपलं रेग्युलर एक्सप्रेशन आहे तेच काय करूयात, जावा स्क्रिप्ट घेऊयात. हे इथे तुम्ही दुसरं काही घेऊ शकता, असं काही नाहीये. मी आता हे एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी इथे जावा स्क्रिप्ट वर्ड घेतलाय. वेल, आणि आपल्या स्ट्रिंग मध्ये पण तो वर्ड घेतलाय जावा स्क्रिप्ट, 2 वेळा घेतलाय. तुम्ही एकदा पण घेऊन स्ट्रिंग आहे. आता आपल्याला सर्च करायचंय की आपला हा जो रेग्युलर एक्सप्रेशन ह्या लँग्वेज, हा जो स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये ऍक्सेप्ट होतंय का नाही, म्हणजे प्रेझेंट मॅच आहे का नाही. सो आपल्याला काय करायचंय, फंक्शन मॅचिंग करायचंय. फंक्शन मॅचिंग, मॅचिंग साठीचे फंक्शन आहे. पहिला फंक्शन आपण बघणार आहोत, एक्झेक फंक्शन.
मग हा जो एक्झेक्ट फंक्शन आहे त्या एक्झेक्ट फंक्शनचा सिंटॅक्स काय? हा जो आपला एक्झेक्ट फंक्शन आहे हा एक्झेक्ट फंक्शन काय करतो? इट रिटर्न्स ॲरे. इट रिटर्न्स ॲरे इफ मॅच फाउंड. जर आपलं जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे आपल्या गिवन इनपुट स्ट्रिंग मध्ये जर असेल तर हा जो एक्झॅक्ट फंक्शन आहे तो काय करतो? ॲरे रिटर्न करतो. जर असेल तर अदरवाईज तो काय करेल? नल रिटर्न करेल. अदरवाईज इट विल रिटर्न अ नल. मग हा जो एक्झॅक्ट फंक्शन आहे तो आपल्याला कसा अप्लाय करायचा आहे? आपल्याला चेक कशामध्ये करायचंय? रेग्युलर एक्सप्रेशन वरती करायचंय, राईट? आपल्याला हा जो एक्झॅक्ट फंक्शन आहे तो अप्लाय कशावरती करायचंय? रेग्युलर एक्सप्रेशन वरती. सो आपण एक काय करूयात? रिझल्ट नावाचं लिटरल घेऊयात. आता आपल्याला काय करायचं? हा एक्झॅक्ट फंक्शन कॉल करायचंय. तर एक्झॅक्ट फंक्शन कसं कॉल करणार? आपण काय चेक करतोय? आपला जो रेग्युलर एक्सप्रेशन आहे जावा स्क्रिप्ट हा ह्या स्ट्रिंग str मध्ये प्रेझेंट आहे का नाही. सो आपल्याला काय करायचंय? reg हा जो काय रेग इज नथिंग बट व्हेरिएबल वेअर वी आर डिक्लेअर्ड जावा स्क्रिप्ट. रेग डॉट एक्झेक्ट आणि ह्या एक्झेक्ट मध्ये आपल्याला काय पाठवायचं? आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे ती आपण पास करतोय. हा सिंटॅक्स कळाला का एक्झेक्ट सिस्टीम कॉलचा? आपल्याला काय करायचं? एक्झेक्ट सिस्टीम कॉल काय करताय? जर तर इट विल रिटर्न ॲरे आणि जर मॅच नसेल तर इट विल रिटर्न नल व्हॅल्यू. ओके, तर आपण काय करूया? हे कन्सोल वर युझिंग कन्सोल लॉग ब्रॅकेट्स मध्ये रिझल्ट सेव्ह करूयात प्रोग्रामला. डॉट रेग्युलर एक्सप्रेशन आपण आता आपण कुठे गेलं रेग्युलर? ओके, इथे ओके रेग्युलर HTML. आता आपण काय केलंय? कन्सोल डॉट केल्यामुळं ते कन्सोल वरती आपल्याला डिस्प्ले करेल जो काही रिझल्ट असेल तो. ओके, रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे? जावा स्क्रिप्ट आहे. वन एरर इनव्हॅलिड और डबल कोट राहिलंय का? वेलकम टू जावा स्क्रिप्ट मध्ये डबल कोट राहिलं. ओके, आता रन करा. तुम्हाला काय दिसेल? आउटपुट मध्ये बघा तुम्हाला दिसतं इथे ॲरे दिसतं. ओके, आता आपला हा जो जावा स्क्रिप्ट रेग्युलर एक्सप्रेशन आहे जो आपल्याला सर्च करायचा आहे स्ट्रिंग मध्ये. ओके, तर इथं कन्सोल वरती तुम्हाला दिसतीये का स्क्रीन? स्क्रीन दिसतेय का आउटपुट कन्सोल मधलं? येस मॅम. ओके, तर इथे काय दिसतं आपल्याला? ॲरे दिसते. ॲरे मध्ये काय सांगितलंय की आपला जो जावा स्क्रिप्ट आहे जी स्ट्रिंग मॅच झाली आहे रेग्युलर एक्सप्रेशन ती झिरो ॲरे मध्ये झिरोतला कुठली स्ट्रिंग मॅच झाली ती दिलंय आणि इंडेक्स इज इक्वल टू 11. इंडेक्स काय सांगतंय की आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे str इज इक्वल टू आपण काय केलंय? वेलकम टू स्ट्रिंग सॉरी जावा स्क्रिप्ट. वेलकम टू जावा स्क्रिप्ट. तर तिथे
जावास्क्रिप्ट फर्स्ट केव्हा मॅच झालंय, ओके, दॅट इज 11th इंडेक्स. आणि आपली इनपुट स्ट्रिंग ॲज अ इनपुटमध्ये आपल्याला जी आपली स्ट्रिंग आहे ज्याच्यामध्ये ते मॅच झालंय ते आपल्याला आउटपुटमध्ये दिसतंय. आता हे झालं आपली जी जावा स्क्रिप्ट हा जो रेग्युलर एक्सप्रेशन आहे तो एकदा आहे म्हणून. सपोज मी दोनदा दिलं इथे जावा स्क्रिप्ट अँड हॅलो जावा स्क्रिप्ट. आता मी काय केली, माझी जी स्ट्रिंग आहे ती मॉडिफाय केली. मगाशी काय होतं, फक्त एकच जावा स्क्रिप्ट होता. आता मी काय केलंय, माझ्या स्ट्रिंगमध्ये 2 वेळा जावा स्क्रिप्ट मी ऍड केलंय. ओके. आता जेव्हा मी हा एक्झेक फंक्शन यूज करते तेव्हा मला आउटपुटमध्ये काय यायला पाहिजे, आउटपुटमध्ये काय यायला पाहिजे, येस, जेव्हा मी एक्झेक सिस्टीम कॉल यूज करेल, आता मगाशी काय होतं, सिंगल जावा स्क्रिप्ट होतं त्यामुळे तो सिंगल इंडेक्स दिला. आता मी जेव्हा एक्झेक सिस्टीम कॉल रन करते तेव्हा काय द्यायला पाहिजे मला, ह्या दोन्ही द्यायला पाहिजे, राईट, जावा स्क्रिप्ट अँड हॅलो जावा स्क्रिप्ट. पण जेव्हा आपण हे एक्झिक्यूट करू तेव्हा तो काय करेल, ओनली जो फर्स्ट मॅच झालाय आपला वेलकम टू जावा स्क्रिप्ट मध्ये जो आपला फर्स्ट मॅच आहे तोच फक्त तो डिस्प्ले करतोय. हा खावा. तो जो सेकंड आहे हॅलो जावा स्क्रिप्ट, हा जो सेकंड जावा स्क्रिप्टचा आहे तो काय करतोय, तो रिझल्ट मध्ये आपल्याला देत नाही, मॅच फाउंड होत नाही. म्हणजे हा जो एक्झॅक्ट फंक्शन काय करतो, तो ॲरे रिटर्न करतो, पण कोणता ॲरे रिटर्न करतो, जो फर्स्ट मॅच आहे. ओके. मग आता इथे 2 वेळा जावा स्क्रिप्ट आहे, तर आपल्याला हे दोन्ही व्हॅल्यू जर पाहिजे असतील, ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, फ्लॅग यूज करायचे. तर आपल्याला काय करावं लागेल, फ्लॅग यूज करावं लागेल, फ्लॅग फ्लॅग यूज करावं लागेल. आता हे फ्लॅग काय आहे, आपण इथे पीपीटी मध्ये सिंटॅक्स बघितला होता, हे रेग्युलर एक्सप्रेशनचा. इथे तर रेग्युलर एक्सप्रेशनचा सिंटॅक्स मध्ये काय आहे, पॅटर्न अँड मॉडिफायर्स. हा जो मॉडिफायर्स आहे दॅट इज नथिंग बट फ्लॅग. ओके. तर आपण इथं हे मॉडिफायर यूज करून जे काही 2 वेळा आपल्या ह्याच्यामध्ये जावा स्क्रिप्ट आहे ते आपण यूज करू शकतो. तर आपण सध्या कोणता फ्लॅग यूज करणार आहे, जी फ्लॅग यूज करतो. हा जो जी फ्लॅग काय करतो, इट स्टँड्स फॉर ग्लोबल. ग्लोबल म्हणजे आता काय होत होतं, आपण इथे हा जो प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये तो फक्त काय करत होता, जो फर्स्ट मॅच आहे तुमच्या इनपुट स्ट्रिंग मध्ये जो फर्स्ट मॅच आहे त्याचाच फक्त तो इंडेक्स आपल्याला डिस्प्ले करत होता. पण आपल्या गिवन स्ट्रिंग मध्ये 2 वेळा जावा स्क्रिप्ट आहे, हा जो सेकंड जावा स्क्रिप्ट त्याचा तो इंडेक्स डिस्प्ले करत नव्हता. तर आता ह्या केसमध्ये आपल्याला जर डिस्प्ले करायचं असेल, ऑल जेवढे तुमच्या स्ट्रिंग मध्ये रेग्युलर एक्सप्रेशन मॅच होणारे पॅटर्न असेल ते जर तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे, फ्लॅग द्यायचंय. REG इज इक्वल टू आपला जो जावा स्क्रिप्ट आहे त्याला आपल्याला काय करायचं, मॉडिफायर ऍड करायचं, दॅट इज जी. जी स्टँड फॉर ग्लोबल. मग आता जी दिल्यानंतर हा जो वेलकम टू जावा स्क्रिप्ट अँड हॅलो जावा स्क्रिप्ट आहे तो काय होईल, ग्लोबली एक्झॅक्ट फंक्शन काय करेल, ग्लोबली सर्च करेल. म्हणजे जेवढे काही तुमच्या स्ट्रिंग मध्ये पॅटर्न मॅच होत असतील ते सगळे आपल्याला रिटर्न करेल. तर बिफोर आपण जी काय करूयात, हा आपण इथे काय केलंय, सिंगल वेळा एक्झेक सिस्टीम कॉल केलाय, आपल्याला काय दिसलं, 11 दिसलं, राईट. आता सपोज मी अजून एकदा जर सेम एक्झेक सिस्टीम कॉल सपोज मी अजून एकदा कॉल केला ऑन सेम रिझल्ट इज इक्वल टू REG डॉट एक्झेक, एक्झेक मध्ये str. तर जेव्हा आपण फर्स्टला देतो त्यावेळेस आपल्याला काय मिळालं, फर्स्ट जावा स्क्रिप्ट मिळालं. सेकंडला दिल्यावरती सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे,
हा जो जावास्क्रिप्ट आहे हा फर्स्ट वालाच इंडेक्स आपल्याला मिळणार आहे. जरी तुम्ही दोनदा जरी लिहिलं तरी तुम्हाला काय मिळतं, सेमच इंडेक्स आपल्याला मिळतोय जो की 11. जरी तुम्ही दोन्ही वेळा लिहिलं तरी. कन्सोल लिहिलं नाही कन्सोल डॉट पहिल्यांदा एक्झेक्ट केलं तेव्हा काय मिळालं आपल्याला, 11th इंडेक्स मिळाला. ओके. आता आपण सेकंड वेळा एक्झेक्ट करतोय त्यावेळेस आपल्याला काय मिळतं आपण चेक करूयात एकदा, मग आपण ग्लोबल फ्लॅग कडे जाऊयात. सेकंड वेळेस जरी तुम्ही एक्झेक्ट केला तरी आपल्याला दोन्ही वेळेस आउटपुट काय आला, जो इंडेक्स 11 आहे तोच आउटपुट येतो. ओके. तर आपल्याला जो सेकंड हॅलो नंतरचा जावा स्क्रिप्ट आहे तो पाहिजे, तर आपल्याला काय करायचंय, फ्लॅग यूज करायचंय. आणि तो फ्लॅग काय करायचा इथं, तो आपला पॅटर्न आहे, दोन फॉरवर्ड स्लॅशेस, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा आपला मॉडिफायर ऍड करायचा आहे, दॅट इज जी. जी स्टँड्स फॉर ग्लोबल सर्च. ओके. तर तो काय करतो, ग्लोबली जी ऑल जे पॅटर्न मॅच होत आहेत ते सगळे इंडेक्स तो आपल्याला रिटर्न करेल. ओके. आता इथं जो फर्स्ट एक्झेक्ट सिस्टीम कॉल आहे तो काय करणार आहे, आपल्याला 11 देईल. आणि दुसरा एक्झेक्ट सिस्टीम कॉल आपल्याला हॅलो जावा, हॅलो नंतरचा जो जावा स्क्रिप्ट आहे त्याचा इंडेक्स देईल सर्च मध्ये. ओके. सो एक्झिक्यूट करूयात. देतो इथे पण. आपण काय करू, इथे दोनदा लेट केलं पण त्यापेक्षा सेकंडला काय करूयात, 1 रिझल्ट 1 आणि हा पण रिझल्ट 1 करू. नाव चेक करा. आता तुम्हाला दोन इंडेक्स देतात, एक काय देतोय इंडेक्स 11, ओके, जो की फर्स्ट जावास्क्रिप्टचा आहे. आणि हा नंतरचा जो आहे 32 तो काय देतोय, दुसऱ्या जावास्क्रिप्टचा आहे. ओके. आता तुम्ही अजून एकदा एक्झेक्ट सिस्टीम कॉल करा. लेट सपोज रिझल्ट 2 इज इक्वल टू reg डॉट एक्झेक्ट आणि कन्सोल डॉट लॉग रिझल्ट 2. आता फर्स्ट एक्झिट कॉल काय करतो आपल्याला, फर्स्ट जावास्क्रिप्ट दिला. ओके. सेकंड एक्झिट कॉल काय करतो, जो सेकंड एक्झिस्ट मध्ये आहे तो देतोय. आता हा थर्ड एक्झिट काय करेल, थर्ड जे काही एक्झिस्ट मध्ये आहे ते देईल आपल्याला इंडेक्स, पण थर्ड इंडेक्स सॉरी थर्ड जावास्क्रिप्ट प्रेझेंट आहे का, आहे का स्ट्रिंग मध्ये थर्ड जावास्क्रिप्ट प्रेझेंट आहे का, येस और नो. आपल्या स्ट्रिंगमध्ये किती जावास्क्रिप्ट आहे, दोन जावास्क्रिप्ट आहे, राईट. सो फर्स्ट एक्झेक्ट सिस्टीम कॉल सॉरी एक्झेक्ट मेथड काय करेल, पहिल्याचा इंडेक्स देईल. दुसरा एक्झेक्ट जो आपण कॉल केलाय तो काय करेल, हा दुसरा जावास्क्रिप्ट त्याचा इंडेक्स देईल. आता हा जो तिसरा एक्झेक्ट सिस्टीम सॉरी फंक्शन आहे जो आपण कॉल केलाय, तेव्हा आपल्याला इथं थर्ड जावास्क्रिप्ट आपल्याकडे आहे का, नाहीये, तर तो काय रिटर्न करेल, नल व्हॅल्यू रिटर्न करेल. एक्झिक्यूट करून बघा. राहिलं इथं रिझल्ट रिझल्ट टू st.
जेव्हा आपण थर्ड वेळा कॉल करू तेव्हा आपल्याला नल यायला पाहिजे का देत नाही ते. ओके नाव जेव्हा तुम्ही फर्स्ट एक्झेक्ट कॉल कराल तेव्हा आपल्याला 11 इंडेक्स येते. जेव्हा तुम्ही सेकंड एक्झेक्ट कॉल केला तेव्हा तुम्हाला 32 येते. जेव्हा तुम्ही थर्ड एक्झेक्ट कॉल केला तेव्हा तुम्हाला नल आलं, कारण जेव्हा जावास्क्रिप्ट रन करेल त्यावेळेस तो काय सर्च करेल, पहिल्या एक्झेक्टला पहिला जावास्क्रिप्ट मिळाला, कारण आपण जावास्क्रिप्टला ग्लोबल फ्लॅग केले त्यामुळे तो जी होल स्ट्रिंग आहे ती तो सर्च करतोय. पहिल्या एक्झेक्ट कॉलला त्याला जावास्क्रिप्ट मिळाला, त्याचा इंडेक्स तो रिटर्न केला. सेकंड एक्झेक्ट कॉलला त्याला सेकंड जावास्क्रिप्ट मिळाला, त्याचा तो इंडेक्स रिटर्न केला. आता थर्ड एक्झेक्ट कॉल जेव्हा तुम्ही केला त्यावेळेस त्याला नेक्स्ट जावास्क्रिप्ट आहे का तुमच्या स्ट्रिंग मध्ये, नाहीये, मग तो काय करेल, नल रिझल्ट केला. ओके, त्यामुळे आउटपुटमध्ये आपल्याला काय आलं, फर्स्ट 11 इंडेक्स, सेकंड 32 आणि थर्ड ज्यावेळेस एक्झेक्ट कॉल कराल तेव्हा तुम्हाला नल आलाय. ओके, तर हे झालं एक्झेक्ट सिस्टीम कॉल. तर हा जो एक्झेक्ट सिस्टीम कॉल आहे तो आपण मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करू शकतो. मग जर आपल्याला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचा असेल हा एक्झेक्ट सिस्टीम कॉल, तर आपल्याला हा जो आपला जो रेग्युलर एक्सप्रेशन आहे त्याचा फ्लॅग काय करायचंय, जी ला सेट करायचंय. जो आपल्याला मॉडिफायर यूज करायचा आहे तो काय आहे, जी. म्हणजे जर तुम्ही जोपर्यंत ग्लोबल करत नाही तोपर्यंत आपण मल्टिपल एक्झेक्ट केलं तरी आपल्याला जो फर्स्ट इंडेक्स आहे तोच दिसेल. जर आपल्याला मल्टिपल इंडेक्सेस पाहिजे असतील, मल्टिपल टाइम तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल, एक्झेक्ट हा जो फंक्शन आहे तो एक्झिक्यूट करायचा असेल तर तुम्हाला ग्लोबल फ्लॅग हा जो आहे तो सेट करावा लागतो. ओके, आता हे झालं ग्लोबल फ्लॅग आणि एक्झेक्ट फंक्शन. इथपर्यंत काही डाऊट आहे का? ग्लोबल फ्लॅग आणि एक्झेक्ट फंक्शन. ग्लोबल फ्लॅग कळाला, ग्लोबल केल्यामुळे आपण सगळे जे काही जेवढे पॅटर्न मॅच आहेत तेवढे सगळे देतो. जर आपण ग्लोबल फ्लॅग नाही यूज केला तर आपल्याला जो फर्स्ट मॅच आहे तोच आपल्याला रिझल्टमध्ये मिळेल. ते एव्हरी टाइम तुम्ही जेव्हा एक्झेक्ट सिस्टीम कॉल एक्झेक्ट फंक्शन जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट कराल तेव्हा तुम्हाला सेमच रिझल्ट मिळेल. मग जर तुम्हाला मल्टिपल ऑकरन्सेस असतील तुमच्या स्ट्रिंगमध्ये तर त्या केसेसमध्ये तुम्ही ग्लोबल फ्लॅग तुम्हाला सेट करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही ग्लोबल फ्लॅग सेट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीचे जे इंडेक्सेस आहेत अदर पॅटर्न ऑकरन्सेसचे ते तुम्हाला रिझल्टमध्ये मिळणार नाही. हे झालं एक्झेक्ट साठी. तर हे जे आता इथं हा जो एक्झेक्ट आहे थर्ड टाइम तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट केला तर तेव्हा काय केलं, आपल्याला नल मिळालं. ओके, तर तुम्ही फॉर लूप व्हाईल लूप किंवा इफ लूप वापरून हे जे काही सगळे रिझल्ट आहेत, ओके, इंडेक्स 11, इंडेक्स हा जो 32 आहे तो, हे जेवढे पण मल्टिपल ऑकरन्सेस आहेत ते जर तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही सिम्पली व्हाईल लूप मध्ये हा जो एक्झेक्ट फंक्शन आहे तो घाला आणि तुम्हाला जेवढे काही ॲरे आहे, जेवढे इंडेक्सेस आहेत तेवढे तुम्हाला मिळतील. ओके, तर आता हे झालं ग्लोबल फ्लॅगच्या रिलेटेड. आता सपोज मी इथं हा जो आपला जावा स्क्रिप्ट आहे, वेलकम टू जावा स्क्रिप्ट, हा जो जे आहे तो सपोज मी कॅपिटल केला, कॅपिटल जे केला. आता काय होईल, तुम्ही एक्झिक्यूट कराल एक्झेक्टला तर काय देतो तो, दोन्ही वेळेस आपल्याला इंडेक्स 32 इंडेक्स
तर आपल्याला दोन्ही वेळेस आपल्याला इंडेक्स काय आला 32. का आला? कारण आपण जो वेलकम टू जावा स्क्रिप्ट आहे त्याचा जो जे आहे तो काय केलाय कॅपिटल केलाय. ओके, सपोज आता मी हा जो हॅलो जावा स्क्रिप्ट आहे त्याच्यामधला सपोज मी एस ला सॉरी एस हा कॅपिटल केला, एस ला कॅपिटल केला तर काय येईल बघा, सर्च करा. ओके, तर मला तिन्ही ह्याला काय आलं, नल 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 आलं. कारण हे जे काही आपला जो पॅटर्न आहे तिथे आपण काय सांगितलंय, जावा स्क्रिप्ट त्याच्यामध्ये जे कॅपिटल आहे का नाहीये, एस कॅपिटल आहे का नाहीये, मग तो सिम्पली जो काही लोअर केसमध्ये जावा स्क्रिप्ट आहे त्याला तो सर्च करतोय. मग आता इथं जे काही कॅप्स आपण ऑन केलेले आहेत ते जर आपल्याला नको असतील, म्हणजे हा काय झाला, केस सेन्सिटिव्ह झाला. आपल्याला जर तो केस इनसेन्सिटिव्ह करायचा असेल तर आपल्याला काय करायचं, इथं REG इज इक्वल टू जावा स्क्रिप्ट जो की आपला रेग्युलर एक्सप्रेशन आहे, तिथे आपल्याला हा जो आय फ्लॅग आहे, आय नावाचा फ्लॅग, तो काय सांगतो, केस इनसेन्सिटिव्ह. म्हणजे जरी तुम्ही कॅप्स जरी अप्पर केसमध्ये जरी एखादं लेटर असेल तरी तो काय करेल, त्याला इग्नोर करेल. ओके, तो त्याला सिमिलर आपला जो काही जावा स्क्रिप्ट आहे, जरी त्या जावा स्क्रिप्टमध्ये एखादा लेटर अप्पर केस जरी असला तरी तो काय करेल, इग्नोर करेल आणि त्याचा तो इंडेक्स तो आपल्याला रिटर्न करेल. ह्या केसमध्ये आपण जेव्हा विदाउट युझिंग आय फ्लॅग जेव्हा आपण एक्झिक्यूट केलं तर तिन्ही हे जे काही एक्झेक आपण कॉल केलेत तर तिथं आपल्याला काय मिळाली, व्हॅल्यू नल मिळाली, राईट. ओके, तिन्ही वेळेस आपल्याला नल व्हॅल्यू मिळाली. जर आपल्याला हा जो इनसेन्सिटिव्ह फ्लॅग आहे आय, जेव्हा आपण आय फ्लॅग यूज करू तेव्हा काय होईल, तुम्हाला जे काही आउटपुट आहे ते आउटपुट मिळेल, दॅट इज 11 तिन्ही वेळेस 11 का आलंय, काय करूया, इनसेन्सिटिव्हचा फ्लॅग आधी करूयात. तुम्हाला काय दिसेल, नल. काय दिसे ना का, एक मिनिट. सॉरी, आज डिस्टर्बन्स भरपूर यायला लागले, सॉरी सॉरी सॉरी. ओके, इनसेन्स काय झालं, का दाखवत नाहीये, ऑल जी फ्लॅग देऊयात, जे काही तुमचे व्हॅल्यूज आहेत ते देईल इथे, आणि प्रत्येक वेळी 11 काय आले. ओके, कन्सोलचे जास्त झाल्यावरती पण येतं बरं का, कन्सोल लॉग रिझल्ट. जावास्क्रिप्ट
एक्झिक्यूट करूयात. कन्सोल वरती एरर आलाय. इट हॅज बीन डिक्लेअर्ड. 2 वेळा रिझल्ट झालाय. ओके, 2 वेळा रिझल्ट. हा जो सेकंड आहे तो सेकंडकडे का जात नाहीये? नल 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 आय फ्लॅग आपण सेट केला नाही तर तो काय करतोय? ऑल नल देतोय. आणि जर आपण फ्लॅग सेट केला तर तो काय करतोय? जे काही व्हॅल्यू आहेत ती आपल्याला तो रिझल्ट करतो. 11 देतोय. आता ते 32 का दाखवीना, मी तुम्हाला नंतर परत एकदा एक्झिक्यूट करेन. ओके, सो आपण हा एक्झॅक्ट फंक्शन बघितलंय फंक्शन मॅचिंगसाठी. आता ते का देई नाही तर भरपूर सारे कन्सोल लॉग झाल्यानंतर ते देत नाही. आपण इफ एका लूपमध्ये घालून ते मी डिस्प्ले करेन नंतर एक्झिक्यूट करून. तर आपण नेक्स्ट जो फंक्शन आहे हा झाला एक्झॅक्ट फंक्शन झाला. आता आपल्याला नेक्स्ट फंक्शन बघायचंय जो आहे टेस्ट फंक्शन. ओके, हा जो टेस्ट फंक्शन काय करतो? इट रिटर्न्स ट्रू और फॉल्स. नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे फंक्शन टेस्ट. एक्झॅक्ट फंक्शन कळालंय, जो काय करतो? ॲरे रिटर्न करतो. आणि जर तुम्हाला स्ट्रिंग मधले सगळे रिझल्ट पाहिजे असतील तर आपण काय करायचं? ग्लोबल फ्लॅग सेट करायचंय. आणि जर केस इनसेन्सिटिव्ह असेल तर म्हणजे केस जर आपल्याला अप्पर केस लोअर केस मध्ये आपल्याला इग्नोर करायचंय आणि जी काही स्ट्रिंग मॅच होत असेल ती डिस्प्ले करायची असेल हा जो आय मॉडिफायर आहे तो मॉडिफायर आपल्याला यूज करायचा आहे. ओके, तो आता नेक्स्ट फंक्शन आहे. हा जो टेस्ट फंक्शन आहे तो काय करतो? आपल्याला इट रिटर्न्स आयदर ट्रू और फॉल्स. इट रिटर्न्स ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स कशासाठी? तर जी आपण स्ट्रिंग सर्च करतोय ती जर प्रेझेंट असेल तर तो काय करेल? ट्रू रिटर्न करेल. जर प्रेझेंट नसेल तर तो काय करेल? फॉल्स रिटर्न करेल. सो आता आपण इथं काय करूया? डिरेक्टली एक्झॅक्टच्या इथं काय करते मी? हा जो टेस्ट फंक्शन आहे सेम सिंटॅक्स आहे. इन्स्टेड ऑफ एक्झॅक्ट आपल्याला काय करायचंय? टेस्ट यूज करायचा आहे. ओके, मग आता हा टेस्ट STR आपण केलंय. आता तो सर्च करेल आणि जर प्रेझेंट असेल तर तो काय करेल? आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करेल. सॉरी, ट्रू म्हणून व्हॅल्यू रिटर्न करेल. आता हा जो आपला जावा स्क्रिप्ट आहे आपल्या ह्या काय म्हणतात त्याला? वेलकम टू जावा स्क्रिप्ट याच्यामध्ये प्रेझेंट आहे, राईट? हा जो ग्लोबल फ्लॅग आहे हा जो आपण इथं आय फ्लॅग यूज नाही केलेला आहे. आणि हा जो आपला फर्स्ट जे आहे तो काय केलाय? कॅपिटल तसाच ठेवलाय. आणि नंतरचा जे तसा जे काही मॅच आहे त्या मॅच नुसार आपण जावा स्क्रिप्ट लिहिलंय. आता जेव्हा हा जो टेस्ट आहे हा टेस्ट फंक्शन जेव्हा रन होईल तो काय करेल? ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल. का? तर फर्स्ट मॅच जरी नाही झाला तरी तो कोणत्या सेकंड मॅचला आहे त्यामुळे तो काय केलाय? ट्रू व्हॅल्यू रिटर्न केली. आणि सपोज इथे जर आपण एखादं केलं लेटर आणि आपण एक्झिक्यूट केलं तर तो काय करेल? फॉल्स रिटर्न करेल. कारण आपण केस इनसेन्सिटिव्ह
फ्लॅग सेट नाही केला, त्यामुळे व्हॅल्यू काय आली आपल्याला, फॉल्स आली. ओके. जर तुम्ही फ्लॅग सेट कराल इथे इनसेन्सिटिव्हचा, तर तो काय करेल, डिरेक्टली आपल्याला ट्रू व्हॅल्यू देईल, कारण जावास्क्रिप्ट आपल्या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट असल्यामुळे तो रिटर्न काय करेल, ट्रू व्हॅल्यू करेल. ओके. तर एक्झेक आणि टेस्ट फंक्शन कळालंय. एक्झेक आणि टेस्ट फंक्शन कळालं का? प्रज्ञेश, श्रुणोती. येस. बाकीचे उज्ज्वल, रोहित, अथर्व. ओके. आता जे बाकीचे फंक्शन्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात. ओके, वी विल स्टॉप हिअर. तुमचं लेक्चर असेल आता, है ना? किती वाजता लेक्चर सेकंड? 1 वाजता. ओके, ठीक आहे. आपण आजचं लेक्चर इथे स्टॉप करूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये जे उरलेले फंक्शन्स आहेत आणि जे काही सिम्बॉल्स आहेत, स्टार्ट्स विथ, एंड्स विथ, ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. सो लगेच जॉईन होत चला, म्हणजे आपल्याला जास्त कव्हर करता येईल. जॉईन व्हायला वेळ लावला की मग ते लेट होतं. ओके, सो लेफ्ट व्हा.